चला तर मग एका महत्त्वाच्या आर्थिक गोष्टींबद्दल बोलूया. सेव्हिंग्ज अकाउंटमुळे खरंच पैसे कमी होतात का? हा प्रश्न जरा विचार करायला लावणारा आहे. समजा सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये 5 लाख रुपये आहे. आता बघा, खात्यावर व्याज मिळतंय 3.5%, पण महागाईचा दर आहे तब्बल 6.5%. याचा परिणाम काय? तर दर महिन्याला आपल्या पैशांची किंमत चक्क कमी होते. यालाच म्हणतात पर्चेसिंग पॉवर, म्हणजे आपल्या पैशात किती वस्तू विकत घेता येतात. म्हणजे जसजसं वेळ जातो तसतसंच त्याच पैशात कमी वस्तू विकत घेता येतात. ही आहे संपत्तीची मूक घट, आणि याचा परिणाम नकळतपणे आपल्या सगळ्यांवर होतो. खूप लोकांना वाटतं की बँकेत पैसे ठेवले की ते एकदम सुरक्षित आहेत. पण जी गोष्ट सुरक्षित वाटते तेच खरं तर आपलं नकळत होणारं नुकसान आहे. म्हणजे प्रॉब्लेम सेव्हिंगचा नाहीये, तर पैसे असेच पडून राहण्याचा आहे. यावरचा उपाय म्हणजे उगाच रिस्क घेणं नाही, तर हुशारीनं पैशाला कामाला लावणं. यालाच म्हणतात स्मार्ट ॲलोकेशन, म्हणजे प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी वापरला जातो. स्मार्ट ॲलोकेशनसाठी 3 साधी पण खूप महत्त्वाची सूत्रं आहेत. पैसे कशासाठी हवेत, ते कधी लागतील, आणि परतावा महागाईपेक्षा जास्त आहे का? असं केल्यानं आपले पैसे नुसते पडून राहत नाहीत, तर ते कामाला लागतात. कारण जेव्हा पैसे असेच पडून राहतात तेव्हा आपण एक मोठी संधी गमावत असतो. आणि ती संधी म्हणजे कंपाऊंडिंगची ताकद, ज्यातून संपत्ती खऱ्या अर्थाने वाढते. तर मग विचार करा, आपले पैसे कमी होत आहेत की वाढत आहेत?